नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघदरा चॅनलमध्ये. इथे मी 15 घरांची चेन विणलेली आहे. तर आपल्याला पुढे वरती 3 चेन विणायचे आहेत. त्यानंतर चौथ्या चेनमध्ये क्रोशिया विणायचा आहे. अशी एकूण आपल्याला 7 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. या 7 क्रोशिया विणल्यानंतर मध्यभागी एक चेन विणायची आहे आपल्याला. खालील पण एक चेन सोडायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला पुढील 7 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे वरील 3 चेन इथे विणायचे आहेत आणि सलग इथे आपल्याला ह्या 3 चेनच्या घरासह 4 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. या 4 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी हे चेनचं घर सोडलेलं या ठिकाणी आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 4 चेन विणून घ्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या 4 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे साईडचे 3 चेन विणायचे आहेत आणि एक क्रोशियावरती एक क्रोशिया इथं विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत 4 चेन बनवायचे आहेत. या 4 चेन इथे आपल्याला दुसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत. 6 चेन आणि इथे आपल्याला इथील दुसऱ्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि पुढे परत 4 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या ह्या 2 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला परत साईडच्या ह्या 4 क्रोशिया इथं वरती विणून घ्यायच्या आहेत. चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत 2 चेनवरती. नंतर पुढे इथे आपल्याला खालीप्रमाणे सेम इथे 4 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे तिसऱ्या चेनच्या घरामध्ये. त्यानंतर पुढे परत 4 चेन बनवायचे आहेत. साईडच्या 2 चेनमध्ये 2 क्रोशिया आणि उरलेले 2 क्रोशियावरती विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे परत आपल्याला साईडच्या 3 चेन विणायच्या आहेत. सेम याचप्रमाणे परत आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 3 क्रोशिया ह्या साईडच्या चेनमध्ये इथं आपल्याला 3 चेनमध्ये 3 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. ते बघा एक चेन विणायची आहे इथं आणि परत पुढील क्रोशिया साईडच्या ह्या 3 चेनमध्ये 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. आणि पुढील 4 क्रोशिया ह्या क्रोशियावरती विणून घ्यायच्या आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला याचप्रमाणे परत वरती दुसरी स्टेप इथे विणून घ्यायची आहे. सेम 4 क्रोशिया इथं 4 क्रोशियावरती विणून घ्यायचे आहेत. याप्रमाणेच 4 चेन इथं विणायचे आहेत आणि इथे आपल्याला मधील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. 4 चेन इथं विणायचे आहेत आणि पुढील 4 क्रोशिया साईडच्या या क्रोशियावरती विणून घ्यायचे आहेत. सेम खालीप्रमाणेच वरती दुसरी स्टेप इथं विणायची आहे. दुसऱ्या चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे. इथे आपल्याला परत 4 चेन विणायचे आहेत. दुसऱ्या चेनमध्ये इथं आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागी 6 चेन इथं विणायचे आहेत. सेम ह्या दुसऱ्या चेनमध्ये चेन विणायची आहे. पुढील 4 चेन विणून घ्यायचे आहेत.
आणि नंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या ह्या 2 क्रोशिया विणायच्या आहेत. सेम खालील तिसऱ्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला परत साईडच्या ह्या चेनमध्ये साईडचे 2 आणि चेनमधील 2 असे एकूण 4 क्रोशिया इथं विणायचे आहेत. मध्यभागी 4 चेन इथं विणायचे आहेत आणि मध्यभागी हे चेनच्या घरामध्ये इथं चेन विणून घ्यायचे आहे. त्यानंतर परत 4 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या या दुसऱ्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून पुढील क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम या चौथ्या स्टेपप्रमाणे इथं आपल्याला सेम हे 7 साईडचे क्रोशिया, मध्यभागी चेन आणि साईडचे 7 क्रोशिया असे इथं विणून घ्यायचं आहे आणि अशी ही तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे. यानंतर पुढे आपल्याला या तोरणपट्टीला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. एक चेनचं घर विणायचं आहे. सेम दुसरं पण चेनचं घर विणायचं आहे. इथे आपल्याला खाली क्रोशियाची म्हणजे चेनची 5 घर सोडायची आहेत. तर क्रोशियाचं एक घर म्हणजे 3 4 हे 5 इथं येतं आहे. तर इथं आपल्याला इथे 6 चेन विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 4 आणि हे 5 ह्याच्या मध्यभागी त्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि सेम इथेच आपल्याला परत दुसरा क्रोशिया इथं विणायचा आहे. क्रोशिया विणल्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी. त्यानंतर परत पुढील क्रोशिया विणायचा आहे. सेम याचप्रमाणे इकडे परत 6 चेन इथं विणायचे आहेत. या 6 चेन सेम 5 चेन इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. इथे परत दुसरी पण चेन विणायची आहे आणि तिसरी चेन या क्रोशीच्या वरील चेनमध्ये विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे सेम आपल्याला याचप्रमाणे पुढे विणत जायचं आहे. परत हे सेम 5 चेनमध्ये येतील क्रोशियाच्या इथे आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे आणि इथे मध्यभागी आपल्याला सेम मागीलप्रमाणे 2 चेन विणायचे आहेत आणि पुढे आपल्याला क्रोशियाचं घर इथं विणून घ्यायचं आहे. परत पुढे सेम ह्याचप्रमाणे 6 इथं विणायचे आहेत आणि एक क्रोशियाचं घर आणि ह्या चेनमध्ये इथे आपल्याला चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे 1 2 3 4 5 घर विणल्यानंतर इथे आपल्याला एक चेन विणायची आहे. दुसरं पण चेनचं घर विणायचं आहे. त्याच घरामध्ये आपल्याला परत इथे आपल्याला 6 चेन खालीप्रमाणेच विणायचे आहेत. या 6 चेन इथे आपल्याला ह्या 2 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 7 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम मागीलप्रमाणे इथल्याप्रमाणे इकडे 6 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला ह्या मध्यभागील चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि पुढे 6 चेन इथं विणून घ्यायचे आहेत. सेम याप्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 8 चेन विणायचे आहेत. इथे मध्यभागी आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहेत क्रोशियाच्या वरील. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 12 चेन इथे विणायचे आहेत. बारा चेन इथे आपल्याला सेम मागीलप्रमाणे ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहेत. सेम याप्रमाणे
इकडे आपल्याला परत 12 चेन इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील स्टेपमध्ये आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला साईडचे चेनचे घर सोडून पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला चेन विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत खालीप्रमाणे 6 चेन विणायचे आहेत. नंतर पुढे मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया त्याच चेनच्या घरामध्ये इथं विणून घ्यायचा आहे. सेम पुढे परत 6 चेन विणायचे आहेत आणि साईडचे क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि साईडचं चेनचं घर सोडायचं आहे आणि पुढील चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला मध्यभागी या चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये सेम खालीलप्रमाणे इथे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत 7. त्यानंतर पुढील 6 चेन विणायचे आहेत. मध्यभागी चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि सेम पुढील 6 चेन इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला परत चेन विणायचे आहेत 8. आणि इथे चेनच्या घरामध्ये आपल्याला चेन विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी 12 चेन इथे विणायचे आहेत. आणि इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागी सेम खालीलप्रमाणे विणून घ्यायचं आहे. अशी एक स्टेप कमी करता आणायची आहेत. खाली आपण हे 5 विणल्या होत्या तर वरती हे 4 विणायचे आहेत. परत 3, परत 2 आणि परत 1. इथे आपल्याला साईडला चेन विणून गोंडे लावून घ्यायचे आहेत. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.